जत तालुका मराठी पत्रकार संघ व व्हाईस मीडियाच्या वतीने जत तालुक्यातील पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा केला सत्कार। जत तालुका मराठी पत्रकार संघ व व्हाईस मीडियाच्या वतीने जत तालुक्यातील पत्रकारांचा पत्रकार दिनाच्या निमित्ताने जत येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमासाठी जत नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती माननीय भूपेंद्र कांबळे, विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट युवराज निकम, जतचे नायब तहसीलदार माननीय बाळासाहेब सौदे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तुळशीराम संगपाळ, तसेच युवा नेते संतोष भोसले यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते। या मान्यवरांच्या हस्ते जत शहर व तालुक्यातील सर्व पत्रकारांचा यावेळी सत्कार करण्यात आला। यावेळी अनेक वक्त्यांनी आपली मनोगते यावेळी व्यक्त केली। आपल्या सर्व पत्रकारांना आमच्या वतीनं पहिल्यांदा पत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। कारण आपण कठीण काळामध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीने तुम्ही काम करत असता, जेणेकरून जे काही नेते लोक असतात किंवा सामान्य लोकांचे जे काही प्रश्न असतात ते आपण सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करता। खरं तर कोरोनाच्या काळात सुद्धा अनेक पत्रकार बांधवांनी अनेक पेशंट ॲडमिट करण्यासाठी, त्याचबरोबर त्यांना वाचवण्यासाठी, त्यांना अन्नधान्य, त्याचबरोबर औषध पोचवण्यासाठी सुद्धा त्यांचं सहकार्य झालेलं आहे। पत्रकारांचं आभार मानव तेवढं खूपच कमी आहे, कारण देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे ही भावना मनात ठेवून आपण जत तालुक्यामध्ये आपण प्रतिनिधित्व करीत असतो। त्याचबरोबर ज्या ज्या वेळेला संकटाच्या काळात शेतकरी असतो, त्यांच्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतात, त्याचबरोबर युवकांचे प्रश्न असतात, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात, ते आपण सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात। म्हणून तर पत्रकार हे आपल्या लोकस्तंभाचा चौथा भाग म्हणून ओळखला जातो। आपल्याला या पत्रकार दिनाच्या निमित्तानं मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय। आजच्या रात्री आणि जो दर्पण वर्तमानपत्र तयार केलं, प्रसिद्धी केलं, त्या वेळेपासून आपण या पत्रकार दिन म्हणून साजरा करत असतो। त्याचप्रमाणे आता आज या ठिकाणी सर्व पत्रकार दिन म्हणून या सभागृहामध्ये उपस्थित असलेले आपले बांधकाम सभापती जत नगरपालिका भूपेंद्र कांबळे साहेब, त्यानंतर युवराज फाउंडेशनचे विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब निकम, त्यानंतर आपले पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संगपाळ साहेब, त्यानंतर भोसले साहेब आणि सर्व पत्रकार बंधू, आज आपण पत्रकार दिन हा एक सर्वांचा उत्सुकाने सर्वांनी काम कशा पद्धतीने करतो आपण ते सर्वांपर्यंत, सर्वसामान्य जनतेपर्यंत नेणे किंवा ज्या लोकांच्या अडीअडचणी असतात त्या पत्रकारितेच्या माध्यमातून आपण सर्वजण पोचवत असतात। तर हे काम करत असताना आपण आपली कुणीतरी प्रशंसा करावी किंवा कुणी हे करावे, तर ते असे विविध माध्यमातून घडत असतात आणि त्यामध्ये आपण एक चांगला दुवा म्हणून काम करत असतात सर्वजण। आणि त्या निमित्तानं आज मी तुम्हाला सर्वांना पत्रकार दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि असेच आपण कार्य चांगले समाजामध्ये राहून काम चांगल्या पद्धतीने करावं आणि जास्तीत जास्त लोकांच्या अडीअडचणी असतात त्या वरिष्ठ स्तरापर्यंत पोहोचवण्याचं काम लेखणीतून होत असतं, परंतु अशा स्वरूपानं आपण जास्तीत जास्त शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण लेखणी स्वरूपातून करावं आणि त्या निमित्तानं मी सर्वांना शुभेच्छा देतो। आजचा जो हा पत्रकार दिन साजरा करतो, सकाळपासून आम्ही विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून आमदार विक्रमराव सावंत यांच्या वतीनं, तसेच आज येथे महसूल विभाग, पंचायत समिती, निरंकारी मंडळ यांच्या वतीने जो पत्रकारांचा सन्मान करण्यासाठी इथे जमलेलो। पत्रकारांचा सन्मान याकरता की पत्रकारांना प्रोत्साहन पण काहीतरी सन्मान केला पाहिजे, पूर्ण फुलाची पाकळी पत्रकारांचा सन्मान व्हावा। ते करत असलेल्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक प्रत्येक विषयावर जे ते ज्या पद्धतीनं ते आज विषय मांडतायत याच्यासाठी समाजातल्या प्रत्येकाच्या विभागाकडून त्यांचा पूर्ण फुलाची पाकळी म्हणून सन्मान हा व्हावा व त्यांना प्रोत्साहन व्हावं व जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासामध्ये इतरांसारखंच त्यांचा मोलाचा वाटा आहे, त्या मोलाचा वाटा असा सुरू व्हावा म्हणून आज हा सन्मान आयोजित केला। तरी
इथे जमलेल्या सर्व पत्रकारांचे, पत्रकार बांधवांचे आम्ही आपण आल्याबद्दल आभार मानतो व तुम्हाला पत्रकार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज पत्रकार दिनानिमित्त पंचायत समितीच्या वतीनं व माझ्या वतीनं सर्व आमच्या पत्रकार बंधूंना हार्दिक मनापासून खूप खूप शुभेच्छा. आम्हाला सगळ्यांना जे काम केलं किंवा इकडे जे काम करतोय तिथे खूप तर एक ऋणी म्हणून त्यांना आम्हाला आमचा सत्कार त्यांनी केला. याबद्दल पहिल्यांदा मी या सगळ्यांचं मी आभारी आहे. त्यानंतर आमच्याकडून काही चुका होत असतील सुद्धा एखाद्या वेळेस त्याही चुका सुधारण्याची आम्हाला संधी द्यावी. तसेच आणि काय सूचना असतील तर सूचना कराव्यात आणि आम्ही त्या सूचनांचं पालन करू आणि भविष्यकाळात जास्तीत जास्त लोकांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळते. त्या पद्धतीने आम्ही त्यांना सहकार्य करू. एवढं छोटंसं बोलून मी माझं भाषण संपवतो. मी आज पत्रकार दिनानिमित्त महसूल विभाग, राजकीय नेते आणि पंचायत समितीचे अधिकारी, निरंकारी मंडळाचे अधिकारी, होमगार्डचे जे अधिकारी किंवा कर्मचारी आहेत, आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. Press the bell icon on the video and never miss another update.